संतांची सद्गुरूंची कृपा झाली. संत कोणाला म्हणावं, सद्गुरू कोणाला म्हणावं? गुरु वेगळे, गुरुजी वेगळे, सद्गुरू वेगळे. शाळेत शिकवतात त्याला गुरु म्हणावं, व्यवहार शिकवतात त्याला गुरु म्हणावं, शेती कशी करावी शिकवतात त्याला गुरु म्हणावं, आणि बाकीचं परब्रह्म परमात्म्याचं ज्ञान प्राप्त करून देतात त्यांना सद्गुरू म्हणावं. 4 अक्षरी शब्द आहे. स म्हणजे सत्य, द म्हणजे दाखवणारा, गु म्हणजे गुप्त असणारं, आणि रू म्हणजे रूपाला आणून देणार. परब्रह्म परमात्मा हा अदृश्य. देव दिसतो का? काही वेळेला असा प्रश्न येतो, देव दिसतो का? तर दिसत नाही आपण म्हणतो. बरोबर आहे, नाही म्हणतात तेही खरं आहे, आहे म्हणतात तेही खरं. लक्षात घ्या, देव आहे का? हो आहे. मग देव दिसतो का? एखादा म्हणतो दिसत नाही, त्याचंही खरे का? त्याला दिसलाच नाही तर तो आहे कसा म्हणेल? मला सांग. मला जर आज विचारलं काय होते फलाणे आज कीर्तनाला होते का? मी नाही म्हणणार. का? नव्हते हो, माझी भेटच झाली नाही. मग मी आहे कसं म्हणणार? जर मला भेट झाली तर मी सांगेल हो आलते, दर्शन घेतले, बोलले. तसं देव दिसला तर आहे, नाही दिसला तर नाहीये. आता एक सिद्धांत लक्षात घ्या. मग देव दिसतो का? हो दिसतो. देव दिसत नाही का? हो दिसत नाही. देव कोणाला दिसतो? ज्याच्यावर सद्गुरूंची कृपा झालेली. मी काय सांगितलं? सत्य स्वरूप असणारे परब्रह्म. जय जय ओ शुद्धे ज्ञानोबर म्हणतात. उधारे प्रसिद्धे अनवृत्त आनंदे वर्षते. सद्गुरूंचा जय जयकार करताना ज्ञानोबरांनी 12 वेदाची पहिली ओळी खर्ची घातली आहे. ज्ञानोबरांनी 2दा जय जयकार केला. जय जय 2दा म्हटलं. ज्ञानोबराला विचारलं महाराज तुम्ही नाव घेतलं नाही, कोणाचा जय जयकार करता? पांडुरंगाचा? हो. ज्ञानोबराय सांगतात नाही हो, ज्ञानोबरायचा नाहीये, माझ्या सद्गुरूंचा नाहीये. हो, मग कोणाचा? पांडुरंग परमात्माचा मी जय जयकार करत नाही, माझ्या सद्गुरूंचा करतो. जय जय ओ शुद्धे. सद्गुरू कोणाला म्हणावं? ज्यांचं हृदय शुद्ध आहे, ते शुद्ध आहे. दुसरं लक्षण कोणतं आहे? उदार आहे. जे पाऊस असा जगावर वर्षा करतो, हा मेघ नाही विचारित हागंदरी केशे. घाण आहे का? तो विचारत नाही. स्वच्छ शेती आहे का? तो विचारत नाही. सगळ्यावर सारखा वर्षाव करतो. आपापल्या दैवे पिके भूमी. तुकोबर आहे म्हणतात. तुम्ही 4 पाळ्या घातल्या असेल, नांगरला असेल, मेहनत केली असेल तर तुमचं पीक नंबर 1 येईल. उन्हाळ्यात जर आयुष्यभर 4 महिने डाऊट करत बसला आणि पेराया निघाला, मालकी म्हणते आपलं पेरणा कधी कुळवायचं, कधी नांगरायचं. लोकांच्या 4-4 पाळ्या झाल्या. ह्यानं म्हणतो, वर्ग म्हणतो बाबा पेरायचं कधी? ते म्हणतो पडू दे पाऊस. पाऊसही पडला. अरे पेरायचं कधी? कुळव नाही आपल्या शेताला. हा आळशी शेतकरी म्हणतो गेल्या वर्षीचं जे काय पीक कापलेलं आहे त्या दोन्हीच्या काकरीच्या मधून घाल फण आता आणि पेर. आता मला सांगा, गेल्या वर्षीची दसकट जर अजून काढत नाही, त्या दोन्ही मधून तासातून पेर घालतो, कसं पीक येणार आहे? तुकोबर म्हणतात आपापल्या दैवे पिके भूमी. तुम्ही चांगली मेहनत केला तर छातीला सोयाबीन आहे, नाही मेहनत केला तर कमरेला येईल, त्याच्या परीस नाही केला गुडघ्याला राहील, त्याच्या परीस नाही केलं तर जागेवरच वाळून जाईल. कारण तत्व परमार्थामध्ये सुद्धा असा सिद्धांत आहे. सद्गुरूंची, खऱ्या सद्गुरूंची जर कृपा झाली तर काय होतं? सद्गुरू कोणाला म्हणावं? जे शुद्ध आहेत, जे उधार आहेत, जे आपल्या मुलाला देतात, त्याच्यापरी सगळे आपल्या शिष्यावर कृपा करतात. उदाहरणार्थ करणार जे उधार आहे. संत उदार उदार भरले आनंद भांडार, भरले आनंद भांडार, भरले आनंद भांडार. संत उधार असतात. संत उधार, उधार डबल आहे का? ते उधार आहे. अहो माणसं उधार आहेत का? माणसं उधार आहेत. माणसं चंगट आहेत, माणसं कुंजूस आहेत, माणसं चिकट आहेत. शब्द कशा आहेत बघा? कुंजूस, चिकट. बघा आहे का नाही? माणसं कुंजूस. तुम्ही म्हणताल कसं काय? संत कुंजूस नाहीत, उदार आहेत. भरले आम्ही भांडार, मागल ते देतात. जे दया पाहिजे ते
आहे रे. संताकडे सगळंच असतं सद्गुरूकडे, आहे का नाही. आपण बघा तुम्ही लय चिकट माणसं, देवाकडे जाणार, देवापुढे एक पेढेचा तुकडा ठेवणार, त्याच्यात तोंडाला लावणार, म्हणणार देवा माझ्या बोरला पाणी लागू दे, माझ्या मुलीचं लग्न होऊ दे, देवा माझ्या मुलाला मुलगा होऊ दे. देव बी हसतो, तो भक्त निघून जातो, एवढं मागतो आणि जाताना तोंडाला पेढा चिटकतो. त्या मुंगळेनं देवाला बी चावून त्या पेढ्याला बी खाऊन खाऊन पेढा निवडते संपून जातो. काय उपयोग आहे. माणसाला चुकट आहे. दान उदारत्व आपल्याकडे नाही आहे. उधार द्यायला सुद्धा सिंहाची छाती लागते. कोण देतो उधार. सत्य बोल, आवाज झाला निसर्गाचा.